जय श्रीराम भावांनो आणि बहिणींनो, आज आपल्याला जायचं होतं गाडी घेऊन शिर्डीला. सोमवार होता, म्हणलं मग चला महादेवाच्या पाया पडायला. मंदिरात भरपूर अशा भाविक भक्तांनी गर्दी केली होती. आलो मग दर्शन करून बाहेर. म्हणलं चला आता आपल्याला लय लांब जायचे. 15 मिनिटाचा प्रवास करून आलो होतो बाबलेश्वर मध्ये. म्हणलं आईला आपला रस्ता इतका बोगस आहे ना, आखी केसाची स्टाईल बिघडून टाकली. मग आलो होतो शिर्डीमध्ये. म्हणलं आता आपल्या मागं लय गडबड आहे, बाबा माफ करा, असं दर्शनाला यायला काय जमलं नाही. मग काही कळसाचं दर्शन घेतलं. म्हणलं चला आता पुढं जायचं आपल्याला. शिर्डीच्या महानगरपालिकेने हे एक नंबर काम केलं होतं भाऊ. आपल्या हिंदुस्थानाचा झेंडा आता एकदम क्लासमध्ये फडकत होता भाऊ. त्या हॉटेल मालकाने ते एक नंबर काम केलं होतं. डायरेक्ट बाबांची मूर्ती लावली होती. म्हणून त्याच्यानंतर आलो मग गाडीला शिटकावर लावायला. हे मामाचं पण चालू होतं शिटकावर लावायचं काम. त्यांना म्हणलं मला पण शिकवा. ते म्हणे तुला नाही शिकवणार, तू माझ्या पोटरलाच मारशील. केसांचं लय अवतर चालता. म्हणलं चला एकदा कटिंग करून. भाईयाने तर आपल्या एकदम क्वालिटीमध्ये कटिंग केली ती. म्हणजे याला जय महाराष्ट्र, भेटू कधीतरी परत. दुकानाच्या बाहेर आलं कळलं, पाऊस तर एकदम तूप पाण्यात होता. म्हणलं आता पुराचे असतो 100%. पाऊस तर काय थांबायचं नावच घेत नव्हतं भाऊ. म्हणलं आता एखादा 12 जण आणून अख्खी शिर्डीत झाकून घेतो. आता पब्लिक भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक करा, सबस्क्राईब करा.